कोई पक्ष से आज तमन बेचता है, कोई पक्ष से आज तन मन बेचता है, कोई कपस तो कोई चमन बेचता है, कोई दिन दलितों की तकदीर बेचता है, कोई भीम गौतम की तस्वीर बेचता है, कोई तो शनिदास ये ईमान बेचता है, और कोई तो स्वार्थ में जीने का सामान बेचता है। इसलिए हमारे समाज का बस ऐसा ही होता है। हमारे समाज का बस ऐसा ही होता है, पहले खोता है और बाद में रोता है। मोहरा बनाते हैं ये लोग हमें, और ये बंदर नाचता है और माल मदारी खाता है। ये बंदर नाचता है और मदारी माल खाता है। तो इसलिए कहना है, जागो ऐ जय भीम वालो, तूफान आने से पहले जागो, ऐ जय भीम वालो, तूफान आने से पहले। भूल गए क्या कहा था भीम ने जाने से पहले? नींद न लो मेरा रथ मंजिल पर ले जाने से पहले। अरे तुम तो सो गए हो मेरा रथ हिलाने से पहले। तुम तो सो गए हो मेरा रथ हिलाने से पहले। आणि म्हणून प्रताप सिंह बोलडे म्हणतात, रोशनी की तलाश करता हूँ, जिंदगी की तलाश करता हूँ, और लीडरों के इन घने जंगलों में मैं प्यारे भीम जी की तलाश करता हूँ। लोगों के इस घने जंगल में मैं भीम जी की तलाश करता हूँ। न भाला न बरची न खाओ पाइजे, तुझा रमतला भीमराव पाहिजे। आणि आता का म्हणत आहे, अन्याय अत्याचाराविरुद्ध दयाच्या मनात धगधगती आग आहे। अन्याय अत्याचाराविरुद्ध दयाच्या मनात धगधगती आग आहे। बहुजन हितासाठी दयाच्या तन्मन धनाचा त्याग आहे।
समाजाच्या सुखदुःखात नित्य तयाचा सहभाग आहे आणि सम्राट डोंगर दिवे अरे खरा भीमाचा वाघ आहे. बाबासाहेबांचं संविधान जर वाचवायचं असेल तर महाविकास आघाडी आली पाहिजे. कारण अब पोंगा पंडितों की दाल गल नहीं सकती, अब पोंगा पंडितों की दाल गल नहीं सकती, अंधेरे में इनकी क्षमा जल नहीं सकती. कहते हैं ज्ञानी भीम के संविधान के बगैर इस देश की गाड़ी तो अब चल ही नहीं सकती. आणि जर बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल आपण सुज्ञ आहोत बंधूंनो. विचार करा, बाबासाहेबांनी तुम्हाला राजा बनवलं. राजा तुमच्या एका एका मताचा अधिकार जो तुम्हाला आहे, किती मोठा असू द्या, टाटा बिर्ला अंबानी कोणी पण असू द्या, त्याला एकच मताचा अधिकार. आणि किती भिकारी असू द्या त्याला पण एकच मताचा अधिकार. जेवढी ताकद त्याच्या मतात तेवढी ताकद याच्या पण मतात. तुम्हाला राजा बनवलं, तुमच्या हातात आहे की राजा कुणाला बनवायचं, डोक्यावर कुणाला घ्यायचं आणि पायदळी कुणाला तुडवायचं. आणि म्हणून म्हणायचंय ना बंगला ना माडी ना कार पाहिजे, ना बंगला ना माडी ना कार पाहिजे. अरे सम्राट भाऊ सारखा ना बंगला ना माडी ना कार पाहिजे, ना बंगला ना माडी, ना बंगला ना माडी ना कार पाहिजे. सम्राट भाऊ सारखा आमदार पाहिजे. सम्राट भाऊ सारखा आमदार पाहिजे. असं का म्हणत आहे? अरे पुढच्याला ठेस, पुढच्याला ठेस तर मागचा शहाणा आहे. पुढच्याला ठेस तर मागचा शहाणा आगे, योग्य नेतृत्व तर खंबीर बाणा आगे. आणि सम्राट डोंगर दिवे साहेब अरे खरा शिवा आणि भीमाचा तो खाना आहे. अरे सम्राट भाऊ सारखा आमदार पाहिजे.
घडवू अरे नवा नेता निवडू नवा विकास पाहू नवा नेता घडवू नवा विकास पाहू मग जिंकण्याच्या साठी सारी शक्ती लावू दारू मटन पार्टीना पैशाच्या मागे धावू दारू मटन पार्टीना पैशाच्या मागे धावू निस्वार्थी नेता आमचा सम्राट नेतृत्व कर्तृत्व दमदार पाहिजे नेतृत्व कर्तृत्व दमदार पाहिजे अरे सम्राट भाऊ सारखा आमदार पाहिजे एकच निर्धार आता एकच लक्ष मग एकच निर्धार आता एकच लक्ष भ्रष्टाचाराला होणार नाही भक्ष मतदानासाठी सारे झाले आता दक्ष अन पाठीशी त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष पोलादी छातीचा सरदार पाहिजे सम्राट भाऊ सारखा आमदार पाहिजे मिलिंद शिंदे यांचे पटशिष्य छोटे मिलिंद यांनी हे गाणं लिहिलेलं आहे काय म्हणतात एकतेच आता दाखवा रे पाणी एकतेच आता दाखवा रे पाणी छोटे मिलिंद ही वेळ आली आणि छोटे मिलिंद ही वेळ आणि बंधू आणि भगिनीनो बोल ठेवा ध्यानी बंधू आणि भगिनी
सम्राट भाऊची, अरे सम्राट भाऊची तू तारी निशाणी, तारी निशाणी. तो जाणता खनखन का कसदार पाहिले, तो जाणता खनखन का कसदार पाहिले. ना बंगला ना माडी ना कार पाहिजे, ना बंगला ना माडी, सम्राट भाऊ सारखा आमदार पाहिजे. साउंड वाले